गोगावले साहेबांच्या माध्यमातून मोठमोठी विकासची रस्त्याची कामं या मतदारसंघात झालेत। या 100 गावातील गरम पाण्याचे झरे हा फार पूर्वीपासून एक प्रसिद्ध ठिकाण आहे, आपले ऐतिहासिक ठिकाण आहे। हे पर्यटन स्थळ होण्याकरता आतापर्यंत कुणी लक्ष दिलं नव्हतं, पण या जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये आपल्या कार्यकर्त्यांनी गोगावले साहेबांच्या पाठीमागे लागून 5 कोटी रुपयाचा निधी आणून ते पर्यटन स्थळ आज विकसित होत आहे। दक्षिण टोकचा रस्ता 5.5 कोटी रुपयाचा आहे। अनेक रस्ते कोट्यवधी रुपयाची कामं झालेत, कोट्यवधी रुपयाची पाणी योजना झाल्यात। कुठल्या गावामध्ये रस्ता नाही, कुठल्या गावामध्ये पाणी नाही, असं कुठलं गाव नाही। या विभागामध्ये येणाऱ्या काळामध्ये आपण गोगावले साहेबांच्या माध्यमातून विकासेच्या साहेबांच्या प्रयत्नातून आपण या विभागामध्ये आपण एक MSCBचा मोठा प्रोजेक्ट आणतोय। 22 कोटी रुपयाचा प्रोजेक्ट आपण आणतोय। आपल्या या खाडीपट्ट्याचा विदर्भ विभागासाठी लाईटचा प्रोजेक्ट आल्यानंतर आपल्या विभागामध्ये लाईट जाणार नाही, सबस्टेशन आपण आणतोय आणि ते प्रगतीपथावर आहे। हा विकास आम्ही या माध्यमातून गोगावले साहेबांच्या माध्यमातून करतोय। मध्ये कोणतरी बोललं की या आम्ही आलो आणि बिबट्याला दगड मारली, बिबट्या वाघ पळाला। मित्रांनो, 9 तारखेला आपला गोगावले साहेब विकासशील गोगावले वाघ आहेत हे दाखवून आपल्याला द्यायचं आहे। गोगावले साहेबच वाघ आहेत, विकासशील आमच्या विभागाचे वाघ आहेत, तालुक्याचे वाघ आहेत, हे तुम्हाला आम्हाला दाखवून द्यायचं आहे। त्यांनी जो पाहिला होता तर तेव्हा मी सांगितलं होतं की हा कुत्रा चोरणारा बिबट्या पाहिला होता, त्याने असली टायगर पाहिलेला नव्हता। दाखवण्याची आपण 9 तारखेला त्याने दाखवायचं। ते मत आहे बहुमूल्य होत आहे, ते मत चुकीच्या माणसाला देऊ नका, तुमचं मत फुकट घालवू नका, तुमचं मत योग्य माणसाला द्या। आणि योग्य माणूस कोण आहे तर गोगावले साहेबांनी दिलेले आम्ही दोघे आहोत। मी निलेश काटरे आणि संदीप खिरवडे यांना बहुमताने तुम्ही निवडून द्या, एवढीच विनंती करतो, थांबतो।